3, 2, 1. लेट्स प्ले. टाळ्यांचा गजर विनीत स्ट्राईक कडे आहेत. नॉन स्ट्राईकिंग कडे आपण निखिल अग्रे यांना बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अवधूत कामत. बेस्ट ऑफ लक. वळूया मॅच कडे. सकाळचं सत्र आहे. नवी ऊर्जा, नवी उत्साह, नवी आशा, नवी आकांक्षा, नवे ध्येय, नवीन यात्रा, नवीन संकल्प साकार करण्यासाठी एक भव्य व्यासपीठ. पहिला चेंडू अवधूत समोर इन्फॉर्म बॅटर विनीत अंबिरे आपण बघताय. चला मॅच स्टार्ट होते. टायमिंग 20 मिनिटाचं सेट केलं जाईल 4 षटकांसाठी. उत्कृष्टरित्या फील्ड सजवली गेली आहे. सिली पॉइंट लावला गेला आहे. शॉर्ट गली आहे. शॉर्ट लेग गली बघायला मिळते. शॉर्ट बॅकवर्ड टच स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट मिड ऑन, डीप मिड विकेट असं फील्ड मात्र अरेंज केलंय. बळूया पहिल्या चेंडूकडे. अवधूत स्टार्ट करताना पहिला स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय. डायरेक्ट इट इज ऑलवेज डेंजरस. परंतु बाल बाल बचे. विनीत एक धाव परिपूर्ण होते. 22च्या रूपानं सिंगल धाव परिपूर्ण झाले सरजी. 10:36 ला पहिला चेंडू पडतोय. निखिल अकरे लेफ्ट हँड बॅटर आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांच्यासाठी फील्ड सजवली गेली आहे. डीप मिड विकेट लाईक खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आणि एक एक्स्ट्रा कव्हर्सला आपण बघतोय. पहिला दुसरा चेंडू खेळतील निखिल. प्रतिम प्लेसमेंट, हलकासा ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर्स मधून चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. सिंगल परिपूर्ण होताना दुसऱ्या धाब्याचा अटेम्प्ट यशस्वी ऑफ द मार्क अलॉंग द कार्पेट खेळला गेलाय. निखिल यांचा एक प्रॉपर मिडल ऑफ द बॅटचा जंटली ड्राईव्हचा हा शॉट आपण बघतोय आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना शेखर आम्हाला दर्शवत आहेत. 3 धावा झालेल्या आहेत. आमचे स्कोरर शेखर किणी खूप चांगल्या पद्धतीने वर्क करताना या स्पर्धेमध्ये आपण बघतायत. डिजिटल स्कोरर अमर पाटील आणि टेक्निशियन आपल्याला बघायला मिळतात मेहुल पाटील. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून स्वीप केलाय. फटका बसलाय आणि इथे मात्र निखिल अकरे स्वस्तात बाद होताना पहिला विकेट घेता हवा. म्युझिक प्ले होता हवा. तुझ्यासारखं व्हावं असं वाटतंय मला. हो वाटतंय मला. एक वर्षानं पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. एक वर्षानं पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. थँक्यू न्यूमॅन. मयूर मर्दे दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं प्रेशर कन्वर्ट केलंय अवधूतनं. चेंडू क्रमांक 3 गडी बाद झालाय. पहिला गारद होताना निखिल अकरे स्वस्तात बाद झालेले आहेत आणि ही कामगिरी खूप चांगली केली अवधूतनं. इथून अवधूत च्या माइंडमध्ये विचार असेल हा जो प्रेशर बनवलाय तो कायम ठेवावा या षटकामध्ये. परंतु एक दिग्गज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विस्फोटक बॅटरच्या नावाची चर्चा सातत्याने शॉर्ट फॉर्मॅटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये होते. तो फलंदाज मयूर मर्दे दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू क्रमांक 4 ला फेस करतील मयूर. जबरदस्त फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे. आज गरज आहे डहाणू संघाला मयूरच्या एका चांगल्या खेळीची. दरम्यान चेंडू क्रमांक 4 घेऊन राईटा मोर द विकेटचा मारा करताना सकाळच्या सत्रामध्ये अवधूत आपली छाप ट्रेडमार्क खूप चांगल्या पद्धतीने दाखवताना अनुशासन, डिसिप्लिन आणि ब्रेक थ्रू देतोय चेंडू क्रमांक 3 वरती. पुढचा चेंडू हळवारपणे फक्त सिली पॉइंटला खेळतायत. एक धाव परिपूर्ण होईल. धावसंख्या 4 वरती स्थिरावली गेली आहे. क्रिकेट हे नेहमी सातत्य राखणं खूप गरजेचं आहे. सातत्य यशाची गुरु किल्ली असते. मग गोलंदाज असेल फलंदाज असेल कंटिन्युअसली तुम्हाला त्या रिदम मध्ये खेळावं लागतं. विनीत स्ट्राईक वरती बघायला मिळत आहेत. चेंडू क्रमांक 5 फेस करतील मिस्टर विनीत अंबिरे. यावेळेला सरळ बॅटने खेळतायत. इनफिल्डच्या वरनं चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न सेल मध्ये कन्वर्ट होतोय आणि विनीत सुद्धा या ठिकाणी बाद होताना दुसरा धक्का लागतोय. ओपनिंग पेअर मात्र 5 चेंडूवरती डगआउट मध्ये जाऊन विसावताना बसताना आपण बघतोय. आई एक विरागो तुझ्या
नाही रागो तुझे दारांनी करून आलो जीवाचं रान. आता घे मना तू पदरान गमावले घे मना तू पदरान. आता घे मना तू पदरान गमावले घे मना तू पदरान. आता घे मना तू पदरान. थँक्यू न्यूमॅन. सत्यम येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सत्यम बारी दाखल झालेले आहेत. इथून सत्यम आणि मयूर मर्दे यांची एक पार्टनरशिप आवश्यक आहे. डहाणू संघासाठी सुंदर कामगिरी या ठिकाणी गोलंदाज अवधूत करतायत. खूप लवकर 2 विकेट 2 धक्के या ठिकाणी दिलेले आहेत. आणि इथून मात्र सत्यम बारी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अंतिम चेंडू असेल या षटकातील थोडंसं प्रेशर बनवलंय. मोमेंटम गोलंदाजांना शिफ्ट केले. और अक्सर कहा जाता है कि 5 साल का लड़का जो खिलौने ढूंढता है, 18 साल का लड़का चाहता है कि कहीं गर्लफ्रेंड मिल जाए, 20-22 साल का लड़का ये सोचता है कि कहीं नौकरी अगर मिल जाए तो स्थिरता बनी रहेगी, और 25-30 साल का युवक चाहता है कि कहीं भी हो, बिजनेस हो या नौकरी हो, स्थिरता बनी रहे. वैसे जो मैदान में खिलाड़ी जाते हैं वो सोचते हैं कि भाई मोमेंटम हमें मिले, और मोमेंटम की तलाश में सत्यम बारी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. पुढचा चेंडू स्विचिट करण्याचा अटेम होता. यावेळेला सिंगल्स रन्स परिपूर्ण केले. धावसंख्या 1 ने पोहोचते ती म्हणजेच लेगबाईच्या रूपानं 5 वरती. षटक क्रमांक पहिलं संपलंय. प्रशांतजी कसं बघताय मॅच कडे आपण? आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन गो. आई माझं गारान तुझ्या पायावर मांड. नवसाला पावणारी हाकेला धावणारी देवी अर्थात एकविरा मातेला देखील आपण नतमस्तक उभ्या. मैदानावरचा जो खेळ आपण अजित बघितल्यानंतर अवधूत एक निश्चितच प्रतिभा संपन्न गोलंदाज आहे. आणि पहिल्या षटकात त्यानं 2 गडी बाद केले. तर पहिलं षटक जेव्हा तुम्ही टॉस जिंकता, ध्रुव इलेव्हन सातपाटीचा संघ टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर अवधूतनं सार्थ ठरवलंय. पहिलं षटक ध्रुव इलेव्हन सातपाटीचं आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण मयूर 1 वरती खेळतोय. मैदानावरती सत्यम बारी दाखल झालेले आहे. आणि या दोघांवरती आता जबाबदारी असेल, एक भागीदारी निश्चित अतिशय महत्त्वाची असेल. निखिल आणि विनीतची खेळी संपुष्टात आले. अमोल पाटील स्मृतिचषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. या निमित्तानं एक संयमी क्रिकेटपटू आत्ता आपल्याबरोबर नाही आहे, परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. कालचा दिवस सर्वांसाठी अविश्वसनीय होता, यादगार होता. आजचा दिवस देखील 2 मातबर संघ मैदानावरती. ध्रुव इलेव्हन सातपाटी आई जगीमाता धाकटी डहाणू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रीत समोर जाईल. बॅट्समन स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकता. इथे आता संधी मिळेल. मयूर मर्दे त्याच्यावरती देखील नजर असते. लोकमाचं एक सत्यम स्ट्रायकर एंडला, तर मयूर मर्दे नॉन स्ट्रायकर एंडला. पॉवर प्लेमध्ये अवधूतने कमालीची कामगिरी केली. ऑन साइडला इथे गेअर चेंज करण्याचा प्रयत्न निश्चितच होईल. सत्यम शिवम सुंदरम चेंडू सीमारेषा पार. चौकार आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा चौकार. तुझे दारान गो आई वाहतय दयेच पाणी. तुझे दारान गो आई वाहतय दयेच पाणी. माझी डोंगरची राणी आहे आई जुदानी. विरारच्या डोंगरावरती आई ज्या जीवदानी आपण निश्चित एक सुंदर मंदिर देखील पाहतो. आणि तिथे देखील संपूर्ण महाराष्ट्रातनं संपूर्ण भारतामधनं असंख्य भाविकगण येत असतात. आज आई एकविरा जसं आपण साकडगात नतमस्तक झालो, तसेच आई जीवदानी मातेला देखील नतमस्तक होऊया. आई जगीमाता धाकटी डहाणू संघ मैदानावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रीत. पहिल्या चेंडूवरती खणखणी चौकार सत्यमच्या बॅटमधनं. रिव्हर्सचा फटका. फलंदाजाने केलाय जुगाड आणि धावसंख्येमध्ये झाले 4 धावांची वाढ. वा सत्यम वा. आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा चौकार. गाव देवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. गाव देवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन
म्हणून काय म्हणाली. ए संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. घाबरायचं नाही, शुक्रिया मी तुमका. उभी. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं अमोल पाटिल स्मृति चषक 2025 का अद्भुत खेल। 2 विकेट गिरने के बाद बढ़िया बल्लेबाजी सत्यम द्वारा अपना दमखम दिखा रहे और कंट्रोल के साथ खेल रहे। ये शॉट थोड़ा जोखिम भरा था, लेकिन बहुत ही बढ़िया शॉट सिलेक्शन, टाइमिंग बढ़िया, और खिलाड़ी है फ्रैंक रिपर, उनके सर के ऊपर से गेंद बॉडी रन के बाहर चलेगी। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 13 पर 13 रन 2 विकेट के नुकसान पर। जगी माता धाकटी डानू टप्पा थोड़ा ऑफ टाइम के बाहर इस बार टैप किया, पॉइंट पर खिलाड़ी है, थोड़ा कवर पॉइंट क्षेत्र में आना पड़ा और इस सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता हूँ। सेंसिबल बल्लेबाजी इस मुकाबले में बैटर सत्यम द्वारा। सत्यम अपना दमखम दिखा रहे हैं। या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्यानं ही स्पर्धा यशस्वी व्हाव्याकरता निश्चितच आर्थिकरित्या सढळ असते आपण मदत करतात। श्रीधर गोपीनाथ पाटील जलसाचे सुपुत्र 2000 रुपयाची आर्थिक मदत आली, त्यांचे मनापासून धन्यवाद। कलाई का बहुत ही बढ़िया इस्तेमाल, स्क्वायरली की तरफ गेंद को बखेल दिया है। चतुराई के साथ बल्लेबाजी, बुद्धिमानी वाली क्रिकेट मैदान के अंदर दोनों बैटर द्वारा। ओवर की बात करें तो ये दूसरे ओवर का खेल जारी है। स्कोर बढ़ता हुआ पहुंच चुका है 15 पर 15 रन 2 विकेट के नुकसान पर। धाकटी डानू टॉस हारे हैं, 2 विकेट भी जल्दी गिरे, लेकिन उसके बाद में बढ़िया बल्लेबाजी सत्यम द्वारा। 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं। डिपिन द क्रीज जाके गेंद को सर पर खेल दिया। फिलहाल अगर देखें तो वह इस बार टाइमिंग अच्छा नहीं कर पाए और ज्यादा ताकतवर शॉट नहीं था। इस बार 1 रन का इजाफा इसी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता। रन संख्या कुल मिलाकर 16 रन 2 विकेट के नुकसान पर 16 पर 2। 7 पाटी विनस टेंबोडे संघाच्या कॅप्टनने विनंती आपण रिपोर्टिंग करा। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे। प्रीत अपने बॉलिंग मार्फत या ठिकाणी प्रमोद घरत 2000 रुपयाची आर्थिक मदत तुम्ही केलेली आहे, त्याचबरोबर साची प्रमोद घरत या स्पर्धेकरता आपण सहकार्य करताय, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद। आपलं स्वागत आहे। आदरणीय प्रमोद घरत विठ्ठलवाडीचे सुपुत्र, त्यांचं आगमन व्यासपीठावरती झालंय। मनपूर्वक हार्दिक स्वागत। अमोल पाटील स्मृती चषक 2025 2 षटकांचा खेळ आणि धावसंख्या 17ला 2 आता स्थिती आहे। महत्वाचा सामना। अजित पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजा बोलबाला राहिला, दबदबा राहिला अवधूतचा, परंतु प्रीतच्या गोलंदाजीवरती सत्यमनं आक्रमण चढून आणि मग सेन्सिबल बॅटिंग झाले। आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर नाव स्कोर 17 पर 2। नक्कीच डहाणू संघ थोडासा सावरताना आपण बघतोय। 2 धक्के लागले होते पहिल्या षटकामध्ये। विनीत आणि निखिल अकरे स्वस्तात बाद झाले। त्यानंतर सत्यम आणि मयूरनं जी जिम्मेदारी घेतलंय, मयूर हा विस्फोटक बॅटर आहे, परंतु त्याला माहिती आहे मैदानावरती राहणं भरपूर महत्वाचं आहे आणि त्यासाठी मयूर शांतपणे एका एंडनं बॅटिंग करतोय। समोर पुनश्च अवधूतला बोलवले गोलंदाजी ट्रॅकवर। 17 झालेले आहेत। प्रथम बॅटिंग करताना अबव 55-60चं टार्गेट मॅचला मजा देईल आणि त्याच प्रयत्नामध्ये असतील हे दोन्ही फलंदाज। 2 षटकासाठी फक्त 9 मिनिटं राहिलेली आहेत। 11 मिनिटाचा वेळ आपण संपवलाय, याची नोंद असू द्या। ध्रुव 11 सातपाडी संघ मयूर। सो वेगवान चेंडू हाताळला गेला इथे ऑफस्टमच्या भरपूर बाहेर आणि डॉट बॉल आलाय। अवधूत चांगल्या स्ट्रॅटेजीने गोलंदाजी करताना बघायला मिळतो। एक परफेक्ट व्हायरेशन आहे या गोलंदाजाकडे। मयूर तयार होते मोठ्या शॉटसाठी, पूर्णतः रीड केलं। ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिचिंग करत एक वेगवान चेंडू हाताळला गेला आणि तिथे मयूर हा थोडासा डॉमिनेट झालाय। निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला बघायला मिळते। 13 मध्ये 17 झाल्या, 2 गडी बाद झालेले आहेत। सकाळच्या 17 मध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी असलेली तुल्यबल लढत आहे। सातपाडी बनाम डहाणू मधले एक रंगतदार बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये। मयूर यावेळेला बॅटचा फेस ओपन करतोय आणि सरळ चेंडूला खेळतोय सीमा रेषेच्या बाहेर। मयूरच्या बॅटमधून येतोय 3ऱ्या दिवसातील पहिला षटकार। अमोल पाटील स्मृती चषक एक बहारदार षटकार आपल्याला बघायला मिळतोय। मयूर चार्ज होताना अतिशय सुरेख ऑन द राईटचा फटका आपल्याला बघायला मिळतोय। ज्या पद्धतीने बॅटचा फ्लो त्यांना बघायला मिळाला, एक्स्ट्रा कव्हर्सला डॉमिनेट करत मयूरनं आपले इरादे स्पष्ट करत खूप चांगल्या मेरिटवरती बॅटिंग करताना बघायला मिळतोय मयूर मर्दे। अवधूत कामतच्या अगेन्स्ट पुढचा चेंडू आपल्याला मात्र हळवारपणे स्लोवर वन चेंडू हाताळला गेला। पॅड आणि बॅड मध्ये चेंडू होता, तयार नव्हते मयूर ह्या वेळेला आणि आणखीन एक डॉट बॉल टाकत अवधूत सुद्धा सांगतोय कमबॅकिंग आम्ही चांगलं करू। स्कोर थांबलाय तो 23
23 वरती. चेंडू क्रमांक 4 पुढे तयार होताना अवधूत. यावेळेला कलायु की सारे मोड दिया आहे. चेंडू बाकपट्ट स्क्वेअर लेगला जाईल दान करत सीमा रेषेच्या बाहेर. क्लास 1 शॉट मयूर मर्देच्या बॅटमधून येतोय. इथे एक चौकार. 27 वर धावसंख्या स्थिरावतीये. आक्रमकता आणि संयम यांचा जो समन्वय आहे तो सुंदर बघायला मिळतोय. प्रामुख्याने जसं मी प्रथमतः म्हटलं होतं की मेरिट वरती खेळणं, ऑन मेरिट खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. फक्त दिशा दिली आणि 4 धावा आपल्या नावावरती नोंदवताना 27 वर पोहोचते स्कोर कार्ड. डहाणू संघाचं पुढचा चेंडू. आपल्याला बॅटचा फेस ओपन केला होता, तितकासा प्रॉपर जज करता आलेला नाहीये. बाईच्या रूपानं सिंगल परिपूर्ण होईल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 28. शेवटचा चेंडू असेल. आणि आपण बघतायत मोतीलाल जी शहासाहेबांचं शुभागमन झालंय. क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आणि MS झाई म्हटल्यानंतर मोतीलाल शहा आणि त्यानंतर झाई हे नेहमी म्हटलं जातंय. वेलकम मोतीलाल शहा, आपका हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू. उत्कृष्ट कीपिंग, जबरदस्त कीपिंग आणि तेवढाच चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे. 3 षटकं परिपूर्ण होताना धावसंख्या 28. थोडंसं प्रेशर डहाणूकडे. ते प्रेशर अंतिम काही क्षणामध्ये रिलीज केलं जाईल का ते बघणं आवश्यक राहील. तोपर्यंत आपण वळूया. प्रशांतजी यांच्याकडे 28 झालेले आहेत. तुम्ही इथून 12 चेंडूमध्ये किती धावा एक चांगल्या मॅच कडे घेऊन जाऊ शकतात डहाणू संघ? दोन्ही बॅट्समन सेट आहेत. खूप चांगली बॅटिंग, थोडंसं शांतपणे क्रिकेट खेळले. काही चेंडूंना त्यांनी निश्चितच आक्रमण हल्ला चढवत असताना मोठी फटके खेळत, पण एकेरी दुहेरी धावांवरती देखील ते अवलंबून आहेत. आक्रमण आणि संयम आपण 2 षटकात बघितलं. पहिल्या षटकामध्ये अवधूतचा बोलबाला, प्रीत आणि अवधूतचं जे तिसरं षटक होतं, अर्थात दुसरं आणि तिसरं षटक. या षटकामध्ये सत्यम आणि मयूरनं अतिशय जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे उर्वरित 12 चेंडू अतिशय महत्त्वाचे दोन्ही संघांसाठी. जर 12 चेंडूमध्ये इथे समजा 30पेक्षा जास्त धावा आल्या तर एक फायटिंग टोटल बघायला मिळेल. आता 28 आहेत. जर 25-30 पर्यंत ते पोहोचले तर 50च्या पलीकडे 60च्या आसपास या 60च्या पेक्षा जास्त धावा या ठिकाणी उभारण्याचा इरादा असेल. शांतपणा आपण बघितलाय, पण अशांतपणा पण बघायचा. बॅट्समन इथे गेअर चेंज करण्याचा प्रयत्न करतील. तर गोलंदाज श्रेयस या ठिकाणी संधी आहे. 4थं षटक घेऊन आलाय. अजित विकेटच्या शोधात असेल. ही भागीदारी तोडण्याचा, ही भागीदारी फोडण्याचा प्रयत्न असेल मैदानावरती. तर दुसऱ्या बाजूला मयूर मर्दे आणि सत्यम आपला दमखम दाखवतील. एक चांगलं द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती श्रेयस. ऑफ्टमच्या भारताचे डूब मॅचकडे घेतले का ते पाहूया. डायरेक्ट हिट केले. पंचांचा इशारा. टीव्ही अंपायर अजित म्हात्रे सर आमच्यावर टीव्ही अंपायर आहेत. आणि आता बघूया, आता सगळं काही चांगलं. 2 षटकामध्ये प्रीत अवधूत अत्यंत जबरदस्त कामगिरी निश्चित दोघांविरुद्ध मयूर आणि सत्यमने केली. आणि त्यानंतर आता सिंहच्या पहिल्या षटकामध्ये या चित्रपटामध्ये, या सुपरहिट चित्रपटामध्ये ट्विस्ट आलाय. अमोल पाटील प्रतिचषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. काय घडलंय आणि काय बॅट्समन आउट आहे, फलंदाज बाद. आता श्रेयसला विकेट घ्यायची होती गोलंदाज म्हणून, पण क्षेत्ररक्षकाचा अचूक नेम आणि बॅट्समनचा झालाय गेम. बॅट्समन आउट झालाय मैदानावरती. सत्यम किती चांगली बॅटिंग तो करत होता. अजित महत्त्वाच्या क्षणी या ठिकाणी विकेट गेले. जो मोमेंटम तुमच्याकडे होता तो तोडण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाने केलाय. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय सत्यम बारी मागे परतताना गणेश येत आहेत. गणेश तामोरे न्यू मान. आता इथून 11 चेंडू आहे. दोन्ही विस्फोटक बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावा येणं गरजेचं आहे डहाणू संघासाठी. परंतु त्याहूनही महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच दुर्ग 11 सातपाटी संघानं दाखवलेला गोलंदाजीमधला क्लास. आपण बघताय सर एकमेव षटकार आलाय आणि 3 चौकार आपण बघतोय पहिल्या 19 चेंडूवरती. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि इथून विस्फोटक बॅटर मैदानाच्या मध्ये आतमध्ये येताना गणेश एक मोठं नाव आहे. आपल्याला ते या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवावं लागेल. 1-2 मोठे शॉट गणेशच्या बॅटमधनं येत आहेत. तर एका बाजूने डहाणूकडे थोडासा त्याच्या डगआउटमध्ये थोडेसे आनंददायक वातावरण ते निर्माण करू शकतात. महत्त्वाचा म्हणजे काय, तुम्हाला आता सेट होण्याकरता वेळ नाही आहे. डगआउटमधनं सेट व्हायचं आणि मोठे फटके खेळायचे आणि ती गणेशची ताकद आहे. श्रेयस गोलंदाजी मार्फती सज्ज. बॅकफुटला गेले ऑन साईडला बकळे. बॅकफ्लिपचा वापर जास्त करता नाही. क्षेत्ररक्षक सीमारेषेवर टीममेट विकेटला जोपर्यंत चेंडू पकडेल थ्रो करेल तोपर्यंत एक धाव आरामात पुढे झाले. एकेरी धावसंख्या आता पोहोचली ती 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विनर्स टेंबोडे सातपाटी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. त्यामुळे आपण रिपोर्टिंग करा. फॉर्मॅलिटीज पूर्ण करून टॉससाठी तयार आहे. श्रेयस
मयूर अतिशय आक्रमक बॅट्समन आहे. अगम मोटर स्टँडला सलामी देणारा अत्यंत दर्जेदार चौकार. आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा चौकार मयूरच्या बॅटमधनं शानदार दर्जेदार. ही ताकद आहे. अतिशय जबरदस्त बॅटिंग तो करतो आणि हा फटका खेळत असताना चेंडूची वाट बघितली. काही क्षण तो थांबला. चेंडूच्या रेषेत होता तो. सुरेख फटका खेळाय. चेंडूवर ते नजर होती. हेड पोझिशन खूप चांगलं होतं आणि सर्वात महत्त्वाचं काय प्लेसमेंट खूप चांगली होती. आणि त्यानंतर बघा गोलंदाज टप्पा चुकला. मयूरने गुडघा टेकला आणि काय षटकार ठोकला. जबरदस्त. कावकोनाच्या डोक्यावरून हा षटकार आहे. ही मयूर बर्देची ताकद आहे. मयूरला जेव्हा सूर सापडतो ना तो गोलंदाजाचा अक्षरशः धूर काढतो. मैदानावरती चौथ्या षटकाचा काय सूर आहे. पहिल्या चेंडूवरती रनआउटची विकेट, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव, त्यानंतर खणखणीत चौकार मयूर बर्देचा आणि त्यावरती तडका लावत असताना षटकार देखील त्याने ठोकलाय. हा मयूर मर्दे जवळून मला असं जर आता लांबूनच जर मी बघितलं ना तर केतन म्हात्रेसारखा वाटतोय सध्या. मयूर मर्दे आता सध्या तो चांगली बॅटिंग करतोय. शानदार बॅटिंग करत असताना धावफलकाला या ठिकाणी निश्चितच त्यानं स्कोरबोर्ड बिझी ठेवलाय. 39-3 स्थिती आहे. आई जगीमाता धाकटी ढाणू पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. हा सुरेख चेंडू असियचा चांगलं 2-2 प्रेक्षकांना पाहायला मिळते. मैदानावरती बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी. अमोल पाटील चषक 2025 पहिली इनिंग मैदानावरती सुरू आहे ढाणूबा धाकटी ढाणू संघाची. यानंतर 7 पाटी विंदस टेंबोडे आपण तयार आहात. कडक मयूरला सापडलाय सूर. तो गोलंदाजा काढतोय धूर. डाऊन द ग्राउंड खेळला दर्जेदार षटकार. आठवडीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार. मयूर मैदानावरती जबरदस्त कामगिरी करत असताना 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण डाव आहेत 45-45 3 धाकटी ढाणू. पाण्याची आवश्यकता आहे का? पाण्याची आवश्यकता मैदानावरती आहे. त्यामुळे थोडं लक्ष ठेवा दोन्ही संघांनी. अजित ज्याचा आपण उल्लेख केला होता की या षटकात गेर चेजित केला जाईल. सुरुवात खराब झाली होती धाकटी ढाणूची. पहिल्याच चेंडूवरती सत्यमचा विकेट आणि त्यानंतर या षटकात 17 धाबा आपण उल्लेख केला होता. 25-30 धाबा करण्याचा किंवा त्या आपल्याकडे जाण्याचा प्रयत्न त्याची सुरुवात झालेली आहे मैदानावरती. नक्कीच मयूरमध्ये याच दरम्यान आपण बघतायत मोतीलाल शाह साहेबांचं शुभागमन झालंय. अतिथी देव भव ही आपली संस्कृती. आम्ही मनोज पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण करूया वेलकम. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. वेलकम मोतीलाल शाह साहेब, आपण इथे आलात आमच्या या भव्य दिव्य स्पर्धेला. अमोल पाटील स्मृती चषकासाठी आपल्या जीवनातील आपण काही क्षण दिलेले सदिच्छा भेट देत आहेत. त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून मोतीलालची आपलं हार्दिक स्वागत आहे. मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण बघतायत वेलकम झालंय. पंचेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती मयूरनं गिर बदललाय आणि मयूरच्या खेळीचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने संयम ठेवलाय. मयूर हा असं कधी दिसत नाही. मयूर ज्या वेळा मैदानाच्या आतमध्ये असतो तोडफोड हा त्याचा नॅचरल स्वभाव आहे. परंतु आज मयूरनं जो क्लास दाखवलाय की चांगल्या चेंडूवरती मानसन्मान, खराब चेंडूवरती म्हणजे रडारमध्ये आलेल्या चेंडूला पनिशमेंट करण्याचा, एक मोठे शॉट खेळण्याचा हा जो त्याचा गेम प्लॅन आहे तो भरपूर मोठा आहे आणि त्यासाठी त्याचं कौतुक करावं लागेल. 2 कारणं होती. म्हणजे एक तर 2 गडी लवकर बाद झाले होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट एवढे वर्ष तो क्रिकेट खेळतोय. अर्थात आक्रमक बॅटिंग करणे त्याची ओळख आहे, पण अनुभवाने तुम्ही काय शिकता, टीमची गरज काय ते देखील तुम्हाला शिकता आलं पाहिजे. तो मयूर आता शिकलाय. तो अनुभव त्याच्या कामी आलाय. शांतपणे क्रिकेट खेळत राहिला आणि आता जेव्हा संधी मिळाली ना तर एक मोठं षटक त्यानं आणलंय. 17 धाबा त्या ठिकाणी कुठल्या 2 षटकार आणि 1 खणखणी चौकार. आणि आता दुसऱ्या बाजूने आपण गणेशला बघतोय. इथून ढाणू संघाचे चाहते आहेत, त्यांना त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे की जसा मयूर चार्ज झालाय तसा जर गणेश चार्ज होतो इकडे तर वेगळ्या दिशेने मॅच जाईल. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय अजिंक्य. 5व्या षटकातील पहिला चेंडू आणि इथे गणेश चार झालाय. कहते ने पूरी धरा भी साथ दे तो बात कुछ और है, तू जरा भी साथ दे तो बात कुछ और है. चलने को तो लोग एक
पाव से भी चल लेते हैं, लेकिन दूसरा भी साथ दे तो बात कुछ और है। खरबूजे को देखे खरबूजा रंग बदलता है। फिलहाल बहुत ही जबरदस्त बल्लेबाज गणेश द्वारा, शानदार, बहुत ही शानदार बल्लेबाजी, दोनों तरफ से आक्रमण हो रहा है और दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है। एकने धावसंख्या पुढे जाते आणि पोहोचलंय ती म्हणजेच 52 बाईच्या रूपाने सिंगल काउंट केली गेली आहे। मयूर आता चार्ज घेतोय, ऑन स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळते 2 चेंडूमध्ये 7 धावा अजिंक्य खर्च करतोय आणि इथून मात्र मयूरकडनं आता अपेक्षा वाढलेल्या आहेत, तसं अजिंक्यला लेंथ इन लाईन मेंटेन करावी लागेल। पुढचा चेंडू यावेळेला अतिशय सुंदर स्वीप बघायला मिळालाय, एक धाव परिपूर्ण होईल। न्यूमान 53 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत। न्यूमान अविनाश येतोय मैदानाच्या आतमध्ये, 53 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत। 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि पुढील 3 चेंडू अमोल पाटील स्मृती चषकाचा थरार आपण या ठिकाणी पाहताय। मैदानावरती मयूर मर्दे, त्याला सूर सापडलाय, अप्रतिम बॅटिंग करत असताना धावसंख्या झाली धावपलकावरती 53 धावा। चेंडूच्या खाली यष्टीरक्षक, मयूरचा खेळ संपलाय। गणेश नंतर मयूर देखील डगआउट मध्ये जातोय, महत्वाचं यश ध्रुव 11 सातपाटी संघाला। पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर अवधूतनं जबरदस्त कामगिरी केली, प्रीतवरती त्यानंतर हल्ला झाला। अवधूतच्या षटकात पुन्हा एकदा धावा आल्या, श्रेयच्या षटकामध्ये 17 धावा, अजिंक्यच्या षटक अजित 6 धावा, म्हणजे षटकारांना सुरुवात झाली होती आणि त्यानंतर महत्वाच्या विकेट ध्रुव 11 सातपाटी संघाला मिळाल्यात, ते देखील कमबॅक करतात या मॅचमध्ये। महत्वाचा सामना तमाम प्रेक्षकांसाठी देखील आहे आणि ही अटीतटीची लढत आहे। ध्रुव 11 सातपाटी, आई जकीमाता धाकटी डाणू आणि दिग्गज संघ आहेत पालघर जिल्ह्यामधले। सातपाटीने देखील टेनिस क्रिकेटला आता चांगले खेळाडू देण्याची सुरुवात केलेली आहे। विनस टेंबोडे सातपाटी अ, आपण टॉससाठी यायचं आहे। विनस टेंबोडे सातपाटी अ संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉससाठी या। रियान 11 उमरुनी, वैदू 11 डहाणू, आपण रिपोर्टिंग करायचं आहे। नवीन बॅटर दाखल झाले हर्ष, अविनाशला साथ देण्याकरता। चेंडू शिल्लक आहेत या इनिंगमधले 2, 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे। शिखरी चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। महत्वाचा सामना तमाम प्रेक्षकांसाठी देखील कालचा दिवस परभणी ठरला होता। मॅन ऑफ द सिरीज साठी अगम मोटर्स कडून बाईक, गोलंदाजी मार्क होती अजिंक्य। छान फटका, लॉग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, आपल्या शरीराचा छान वापर आहे, सुंदर फटका होता आणि तितकंच आपण बघितलं तर दर्जेदार क्षेत्ररक्षण झाले, कारण हा चेंडू थांबवणं हाताने शक्य नव्हतं आणि अशा वेळेला तिथे क्षेत्ररक्षक आहे हर्षदनं चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने थांबवलाय, नाहीतर या आणखीन 3 धावा बाळल्या असत्या। धावपलकावरती एकूण धावा आहेत 55, 55, 2 धावा वाचवलेत। आखून डबाचा चेंडू आहे, लॉग ऑन मध्ये हर्षद, त्याच्या डोक्यावरून जाईल का? डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार। शेवट चांगला करायचा होता, शेवट गोड करायचा होता, षटकार आलेला आहे आणि महत्वाच्या क्षणी पुन्हा एकदा बॅट तळपायला सुरुवात झाली, शेवट चांगला केला गेला। अशा रीतीनं 5 षटकांचा खेळ, 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती एकूण धावा आहेत 61, 62 धावांचं आव्हान हा सामना जिंकण्याकरता। आठवणीच्या मैदानावर कर्तृत्वाचा षटकार ठोकून हा सामना अर्थात पहिली इनिंग समाप्त झालेली आहे। विनस टेंबोडे सातपाटी टॉससाठी यायचंय। लगेचच दोन्ही संघांना विनंती आहे, क्षेत्ररक्षण सजून घ्या। मी धाकटी डाणू संघाला विनंती करेन, आपली बॅटिंग झालेली आहे, क्षेत्ररक्षण सजून घ्या। बरोबर वेळ पण अतिशय महत्त्वाची असणार आहे, ती तुम्हाला सांगतोय। 11 वाजून 4 मिनिटं झालेली आहेत, वेळ देखील तितकीच महत्त्वाची आहे। 62 धावांचं आव्हान। पुढचा सामना सातपाटी अ, विनोद टेंबोडे टॉससाठी यायचे, दोन्ही कॅप्टन। टॉस बॉक्समध्ये असेल आमचे मित्र अजित पाटील, कबड्डी आणि क्रिकेट दोन्ही खूप चांगलं करतात। आज त्यांचा गोड आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकताय। शेखर समर्जन कक्षामध्ये स्कोरची भूमिका निभावत आहेत। तर आज टॉससाठी जाऊया पुन्हा एकदा। ध्रुव 11 सातपाटी,
आई जगीमाता धाकटी डाणू सामना अतिशय महत्त्वाचा रंगणार आहे. विनस टेंबोडे 7 पाटी अ टॉससाठी सज्ज. चला वळूया. 61 झालेले आहेत. 62चं टार्गेट सेट केले गेले आपण बघतोय. विनस टेंबोडे आणि सातपाटीय संघांना एक टॉस साठी आपण यायचंय त्वरित. इनिंग ब्रेक मध्ये आपण गेल्या 2 दिवसामध्ये टॉस करतोय आणि तोच रूल्स या ठिकाणी पुढेही राहील याची नोंद असू द्या. विनर्स टेंबोडे संघ सातपाटीय संघ ची दक्षता पण घ्यायची आहे. 62 धावांचं टार्गेट. मॅचला मजा येईल. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. चला सातपाटी ध्रुव 11 सातपाटी ओपनिंग पेअर पाठवा आपण. यानंतर मॅच विनर्स टेंबोडे विपक्ष सातपाटी अ. त्याच्यानंतर रियांश 11 उमरुळी विपक्ष वेदू 11 डहाणू. त्याच्यानंतर हरणवाळी विपक्ष चिंचणी आणि नवापूर विपक्ष बेटेगाव असं बॅटल राहणार आहे. चला ओपनिंग पेअर थोडीशी घाई करा आपण. 62 धावांचं टार्गेट. एक भव्य दिव्य स्पर्धा आपण बघतायत. अमोल पाटील स्मृती चषक 20-25 यंदाचं चौथं पर्व आणि चौथ्या पर्वाचं आकर्षण आहे मॅन ऑफ द सिरीज साठी असणारी हिरोची बाईक आपण या ठिकाणी बघतोय आणि त्या बाईक कडे सर्वांच्या नजरा असतील. एक दैदिप्यमान सोहळ्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा कोण ठरणार मानकरी यासाठी सर्वच खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर ध्रुव 11 सातपाटी संघाचं दाखल होताना आपण बघतोय. ओपनिंग पेअर आणि कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं पिच क्युरेटरच्या यादीमध्ये जे नाव आहे कल्पेश पाटील. त्यांनी पहिल्या मॅच मध्ये जे 2 चेंडूवरती 2 षटकार मारले तिथून जो त्यांना आत्मविश्वास मिळाला तो मात्र रखमाई विठ्ठलवाडी संघाला या स्पर्धेमध्ये पुढे घेऊन गेलाय. चला विनर्स टेंबोडे आपले टी शर्ट घेऊन जायचे आणि टी शर्ट परिधान करून लगेच टॉस साठी आपण पहिल्या षटकानंतर टॉस करतोय याची नोंद असू द्या. विनर्स टेंबोडे आणि सातपाटी अवसंघ तुर्ताच वळूया मॅच कडे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूने आपण बघतायत संदीपजी कणी या स्पर्धेच्या संयोजनामध्ये निश्चितच आपण बघितलं तर महत्त्वाचे शिलेदार आहेत. वैभव गरत, प्रफुल्ल गरत, नवज्योत कणी, कुंदन गरत, राकेश गरत, संकेत गरत, रवींद्र गरत, मनोज पाटील, कल्पेश पाटील, हरिदास केणी, प्रसाद केणी, प्रमोदजी आता व्यासपीठावरती दाखल झालेत. शशिकांत भोईर आमचे सर्व मार्गदर्शक आहेत आणि एक मानाची स्पर्धा सध्या पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय. चला सामना सुरू करा. बरोबर वेळ तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन. वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. बराच वेळ गेला. 11:09 झाले. सामन्याला सुरुवात करायची. एक षटकानंतर आपण टॉस करणार आहोत याची नोंद असू द्या. गोलंदाजी ट्रॅकवर करण. पहिला चेंडू यावेळेला वेट केलं. त्यानंतर हळुवारपणे आपण बघताय स्वीपर्स कव्हर्सला फक्त दिशा दिली. फील्ड करताना एक धाव परिपूर्ण. नुकताच आपण बघतायत एक सामाजिक लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांचा ठसा आहे आणि सध्याचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय व्यक्तिमत्व राहुलजी पाटील साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे
आम्ही त्यांना विनंती करतोय आपल्या मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा आणि मॅन ऑफ द मॅच साठी SP स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे आम्हाला इनर प्रोव्हाइड केले सौजन्य केलेले आहेत सन्माननीय पंकज पाटील यांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावरती. जाऊया मॅच कडे. मनीष आणि स्ट्राईक आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान करण प्रचंड अनुभव आहे करणकडे. ज्या वेळेला मात्र चर्चा असते आई जगीमाता डहाणू संघाची. अप्रतिम परफेक्ट टायमिंग या वेळेला बघायला मिळते. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये मात्र खेळाडू आहेत. एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धावेचा अटेम आणि 2 धावा परिपूर्ण करताना चांगलं शॉट बेरिट वरती खेळतायत. प्रॉपर वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. रीड खूप चांगला केलाय मनीषनं. 2 धावा परिपूर्ण करताना चांगला आगाज करतायत दोन्ही खेळाडू. समोर करण सारखा एक चांगला गोलंदाज आहे ज्याच्याकडे डिसिप्लिन आहे अनुशासन आहे फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून मोठी जिम्मेदारी आहे धाकटी डहाणू संघाची. तोच करण. ओ परफेक्ट यॉर्कर याही वेळेला आपण बघताय थोडासा बाहेर. 1 धाव परिपूर्ण करताना सूर गवसलाय गोलंदाजाला. 3 चेंडू 4 धावा. ब्रिलियंट स्टार्ट. जसं अवधूतनं दिलं होतं पहिल्या षटकामध्ये एक अतिशय देखणी स्टार्ट त्याच पद्धतीचा स्टार्ट करण देताना यावेळेला बघायला मिळतोय. 3 मध्ये 4 झालेले आहेत. अजूनपर्यंत मोठा शॉट खेळू दिलेला नाहीये. हात खोलण्याची संधी देत नाहीये. दिबेश एक मातबर खेळाडू आहे स्ट्राईक वरती. बॅटल रंगणार आहे. एक मोठं बॅटल आपल्याला बघायला मिळते. बेस्ट बनाम बेस्टची लढाई आहे. करण अंबिरे चांगल्या रिदम मध्ये तर दिबेश एक हार्ड हिटर बॅटर मधलं एक तुल्यबल लढत आपण बघतोय. चेंज ऑफ द पेस गतीला परिवर्तन केलं हलकासा फ्लाइट दिलाय आणि इथे एक धाव की फलंदाज OUT आउट. फलंदाज दिवेश माघारी परतताना पहिला धक्का लागतोय. चेंडू क्रमांक 4 धावा 4 असताना ध्रुव 11 सातपाटी संघाची आपण बघताय. आम्ही प्रशांतजींना विनंती करतोय आपण टॉस करून घ्यायचा आहे. चला विनर्स टेंबोडे आणि सातपाटी टॉस साठी आपण या षटकानंतर टॉस होणार आहे. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे तोपर्यंत संघनायक आपण येऊन राहायचं. मोतीलालजी शाह साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चांगली गोलंदाजी करण जबरदस्त गोलंदाजी करतोय. न्यू मॅन भावेश दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने अवधूतचा जो क्लास आपण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बघितला तोच क्लास तीच गुणवत्ता आणि तीच लेंथ इन लाईन आपण करणची बघतोय. म्हणजे बॅटल हे खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढवताना अमोल पाटील स्मृती चषकामधला 3ऱ्या दिवसातला पहिला मॅच हा रंगतदार स्थितीमध्ये जाईल. सर्वांची आशा अपेक्षेला पूर्ण करणारी मॅच आहे. भावेश हार्ड हिटर भावेश गेम चेंजर भावेश म्हणून सातत्याने ज्याची वर्णी लागते तो दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शनला. तर समोर चांगला रिदम टप्प्यावरती नियंत्रण असा घातक गोलंदाज आहे करण. चेंडू क्रमांक 5 घेऊन मार्गस्थ होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेला खांद्याचा उपयोग केलाय. हळुवारपणे फक्त स्टिअर केलं. गलीला चेंडू ट्रॅव्हल होताना 1 धाव परिपूर्ण होते. धावसंख्या 5. 1 गडी बाद. चांगलं बेरेशन आहे. 2 परफेक्ट वाईड यॉर्कर. त्यानंतर हा बॅक ऑफ द गुडलेन खांद्याचा उपयोग थोडासा ठेवला गेला आणि तिथून मात्र भावेशच्या अगेन्स्ट भावेतला फक्त जंटली स्टिअर करावं लागलं. ही जी स्ट्रॅटेजी आहे ती भरपूर महत्वाची. आता मात्र मनीषला आपण बघतोय अंतिम चेंडू खेळेल पहिल्या षटकातील करण यांचा. डीप मिड विकेट लावला गेलाय आणि त्याच्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर्स असं 30 सर्कलचं बाहेरचं फिल्डिंग. पुलटॉस आहे आणि या वेळेला सरळ डीप काउ कॉर्नर मधनं ओ धावा येत आहेत. पंच मला सांगतील षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोचते ती तब्बल 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. जाऊया आपण टॉस बॉक्स कडे. टेंबोडे टीम आपल्याला हा शेवटचा कॉल असेल. टेंबोडे आणि त्याचबरोबर सातपाटी आपण यापूर्वीच या ठिकाणी अनाउन्समेंट केली होती कारण मान्यवर आमच्याबरोबर आहेत. बरोबर 2 चेंडू अगोदर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन शेवटचा कॉल असेल. विनर्स टेंबोडे सातपाटी
एक कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. चला लवकर. टेंबोडी संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. 7 पाटी आपल्याला शेवटचा कॉल आहे. याची अनाउन्समेंट जेव्हा पहिले षटक सुरू झालं तेव्हाच झाली होती. 7 पाटी संघाचा कॅप्टन आदरणीय मोतीलाल शाह यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण निश्चितच आपल्या पालघर जिल्ह्यात ते खेळाडू जे पालघरच्या जिल्ह्याच्या बाहेर जाऊन खेळतात त्यामध्ये निश्चितच मोतीलाल शाह सरांचं मोठं योगदान आहे. कारण पॅकर म्हणून ते अगदी खंबीरपणे त्यांच्या मागे उभे आहेत. यापूर्वी देखील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन आपण खूप चांगली कामगिरी केली. पालघर जिल्ह्यात ते खेळाडू आणि यंग खेळाडूंना संधी, सर्वात म्हणजे रायझिंग स्टार आहेत, त्यांना संधी मिळते या निमित्तानं. म्हणून मोतीलाल शाह सरांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी धन्यवाद पण आहेत आणि मनापासून या ठिकाणी या कामासाठी शुभेच्छा पण असतील. अमोल पाटील स्मृती चषकाच्या निमित्तानं टॉस केला जातोय. सामना देखील सुरू आहे. अगदी एकच प्रश्न असणार आहे. या चेंडूनंतर टॉस केला जाणार आहे. सुरेख झेल, फलंदाज बाद. बॅट्समनचा खेळ संपलेला आहे. मोतीलाल शाह सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. अमोल 11 आणि अमोल पाटील नाण्याच्या 2 बाजू आहेत. विकेट मैदानावरती आले. अत्यंत जबरदस्त अमोल पाटील. अमोल पाटील, अमोल 11 टॉस जिंकलाय टेंबोडी संघानं. काय निर्णय घेणार? फिल्डिंग. शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. अतिशय महत्त्वाचा सामना. मोतीलाल शाह तुमचेही मनापासून धन्यवाद. दोन्ही संघांना आपणही शुभेच्छा देत आहे. लगेच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टेंबोडी संघाने या ठिकाणी घेतलाय. महत्त्वाचा सामना आहे, महत्त्वाची मैच है. सिक्का उछला, टेंबोडी के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे और 7 पाटी टीम को करनी है बल्लेबाजी. थोड़ी देर के बाद ये मुकाबला शुरू हो जाएगा. तब तक चलते हैं कॉम्बॉक्स की तरफ. हमारे साथ जुड़ेंगे हमारे साथी कमेंटेटर अजित पाटिल. सो थँक्यू. श्रेयस देव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात. पहिला ब्रेक थ्रू देताना मिस्टर आयुष बारी चांगली कामगिरी करतायत. युवा गोलंदाज आहेत. एक मोठा व्यासपीठ आहे त्यांच्यासाठी. श्रेयस हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची वर्णी लागते. श्रेयस देव ऑन स्ट्राईक. याही वेळेला आपण बघतायत फटका पसलाय. एक्सा कव्हर्स आणि इथे आपण बघतायत फलंदाज होत आहेत बाद. आणखीन एक धक्का श्रेयसच्या रूपाने लागतोय. ध्रुव 11 7 पाटी संघ स्ट्रगल करताना आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा विकेट. एका बाजूने मात्र आयुष बारी ऑन हॅट्रिक असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हर्षदचं आगमन झालंय. आजच्या सत्रातील आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक आयुष बारी नोंदवतील का किंवा बॅक द क्यूची लागलेली आहे. ध्रुव 11 संघाच्या खेम्यामध्ये डकआउट कडे जाणारी जी रांग आहे त्या रांगेला अंकुश लावण्याची संधी आहे. ती म्हणजेच हर्षदकडे. थोडासा संघ अडचणीमध्ये सापडलाय. ज्या पद्धतीने प्रथमतः बॅटिंग करताना आपण आई जगीमाता धाकटी डहाणू संघ स्ट्रगल करत होता, परंतु सत्यम आणि मयूरची पार्टनरशिप, त्याच्यानंतर गणेश तांबोरेचा एक उत्तुंग षटकार आणि शेवटच्या क्षणामध्ये हर्षनं मारलेले 2 चेंडूवरती 8 धावा या खूप महत्वाच्या राहिल्यात. त्याच पद्धतीने आता हर्षद आणि मनीष यांची जी साझेदारी आहे, पार्टनरशिप आहे, ही भरपूर महत्वाची असेल याची नोंद असू द्या. आयुष बारी जबरदस्त कामगिरी करताना दिलेल्या संधीचं एका चांगल्या कार्यामध्ये परिवर्तन करतोय आणि समोरच्या फलंदाजाचा खऱ्या अर्थाने बिमोड करताना आपण बघतायत. 2 विकेट ज्यांच्या नावावरती आहेत. ऑन हॅट्रिकची संधी आहे, हॅट्रिक विकेटची संधी आहे आयुषसाठी. तिसरा चेंडू अप्रतिम वेट केला, वॉच केला, स्क्वेअर ऑफ द विकेट, कट शॉट सरळ जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं. 4 चौकार. बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 4 ने पुढे जाते आणि पोहोचले 15 धावा. येतोय मॅच बॉल आलाय सर. 15 धावा स्कोर कार्ड वरती हर्षद. बॉटमहँडचा एक सुंदर उपयोग. टेनिस क्रिकेट मध्ये थोडासा रेअर झालेला शॉट खेळताना क्लासिक
गुणवत्ता काय हे दाखवताना मिस्टर हर्षद आयुष बारीच्या अगेन्स्ट. काही वेळेला पुलटॉस एनफिल्डच्या वरनं चेंडूला पिच केलंय. चेंडू पुनशे जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये आणि तोही झालाय फरार. येताय 4 चौकार. धावसंख्या 19 वर स्थिरावले गेले. जबरदस्त पलटवार. 2 चेंडूवरती 2 विकेट, 2 चेंडूवरती 2 चौकार असा हा वार पलटवार चाललाय दुसऱ्या षटकामध्ये. स्कोर 4 ने प्लाय होताना पोहोचतोय तो 19-19 जावा स्कोर कार्ड वरती. अतिशय सुंदर गोलंदाजी आहे परंतु त्याच प्रकारची क्लास 1 बॅटिंग सुद्धा आहे हर्षदची. मैदानाच्या बाहेरून सेट होऊन आल्यात. पुढचा चेंडू या हे वेळेला मात्र वेग होता आणि आला डॉट बॉल. पिचिंग चांगला आहे. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघालाय. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. स्कोर थांबला 19 वरती. अंतिम चेंडू आहे पॉवर प्लेचा. अंतिम चेंडू आहे या षटकातील. 19 झालेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा होत्या. त्या म्हणजेच आई जगीमाता धाकटी डहाणू संघाच्या आणि इथे ध्रुव 11 सातपाटी संघाच्या त्या 19. अंतिम चेंडू वेळा मिस टाइम शॉट. फटका फसलाय स्वीपर कव्हर्स मध्ये. 3रा विकेट घेताना या वेळेला मात्र जबरदस्त कामगिरी करतायत मॅन इन गोल्डन आर्म. नाव आहे मिस्टर आयुष बारी. खूप चांगल्या फॉर्म मध्ये गोलंदाजी करताना 3 धक्के देत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. दुसरं षटक परिपूर्ण होताना 19 वरती आपण बघताय 4 गडी बाद झालेले आहेत. प्रशांतजी अतिशय दर्जेदार कामगिरी गोलंदाजीने केली. कारण फक्त धाबा करून चालत नाही. बॅट्समॅनची भूमिका या ठिकाणी समाप्त झाली. क्षेत्ररक्षक आणि आता गोलंदाजी भूमिका महत्त्वाची आहे. त्यावेळेला गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. कारण पहिल्या षटकात 11 धाबा. त्यानंतर आपण बघितलं आयुष्य या षटकामध्ये अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली. 8 धाबा खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहेत 19ला सध्या आपण बघितलं तर 4 गडी बाद झाले. तर धावांचा वेग चांगला आहे परंतु महत्त्वाचं काय तर तुम्हाला इथे या मॅचमध्ये एक पार्टनरशिपची आवश्यकता. वेळ देखील पाहूया. आतापर्यंत 2 षटकं पूर्ण करण्याकरता वेळ घेतली गेलेली आहे 11 मिनिटाची. 11 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. खेळाचा राजा म्हणजे क्रिकेट. या अद्वितीय अद्भुत खेळाने जगभरातील कोट्यावधी क्रीडा शौकीनांच्या हृदय सिंहासनावरती अधिराज्य गाजवले आहे. चिकाटी, समर्पण, जिद्द, संघभावना, खेळावरील नितांत प्रेम, MS धोनीचा शांत शहाणपणा, विराट कोहलीचा आवेगपूर्ण उत्साह, ऋषभ पंत, वीरेंद्र सेहवागची प्रचंड आक्रमकता, AB डिव्हिलियर्स सूर्यकुमारची विस्मयकारक फलंदाजी, बुमराचे घातक यॉर्कर, क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकरची सभ्यता, क्रिकेटच्या सौंदर्याचा अनिश्चिततेचा उत्सव साजरा करत असताना आपण अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन जात असतो. आणि मग तुम्ही मैदानावरचे खेळाडू असाल किंवा क्रीडा शौकीन नकळतपणे खेळाचा राजा क्रिकेटबरोबर जोडले जाता. हा क्रिकेटचा खेळ आहे. भारतातील प्रत्येक क्रीडा शौकीनासाठी तो धर्म बनला आहे. आणि जर हा धर्म असेल तर या धर्माचा देव आहे सचिन रमेश तेंडुलकर. क्रिकेटच्या खेळाबरोबर आता गावागावात स्पर्धा होत आहेत. IPLच्या माध्यमातून आपण जेव्हा आमूलाग्र बदल झाले प्रत्येक गावागावात आता स्पर्धा होत आहेत क्रिकेटच्या. 1 धाव मिळेल. मोठी धावसंख्या उभारायची आहे. 62 धावांचं आव्हान. धावलकरती एकूण धावांचा विचार केला धावायच 20. जिंकण्याकरता अजूनही 42 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्याकरता अत्यंत महत्त्वाचा हा डाव आहे खरं तर. पंकज दादा म्हणजे आमचे स्पॉन्सर आहेत मॅन ऑफ द मॅचचे. त्यांना विनंती आहे. त्याचबरोबर राहुल दादा नवनिर्वाचित नगरसेवक आहेत. त्यांनाही विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. राहुल दादा आणि पंकज पालन. पंकजची आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू रीच केलाय. पॉईंट डोक्यावरून अप्पर कट केलाय. चेंडू जाईल सीमार शापार. धाव मिळते 4. आठवडीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा चौकार. अमोल पाटील स्मृतीच्या थरार. पंकज सर आणि राहुल दादा आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. सध्या अमोल पाटील स्टँडमध्ये आपण या ठिकाणी आहात. तुमचं सहर्ष स्वागत आहे. सध्या नगरसेवक म्हणून वन बाउल सर म्हणजे 1 चेंडू. हा चेंडू आपण बघितला तर 1 फॉर ओव्हरचा इशारा करण्यात आलेला आहे. महत्त्वाचा मॅच आहे मैदानावरती. सगळीकडे मी तुम्हाला सांगेन आता स्थिती 16 चेंडू 38 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. बॅटर मैदानावरती आहेत सिद्धार्थ 4 वरती, अर्षद 8, मनीष मैदानावरती. अर्षद बाद झालाय. तर पुन्हा एकदा शानदार खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ध्रुव 11 सातपाटी, आई जगीमाता धाकटी डहाणू.
वेळ देखील तितकीच महत्त्वाची आहे. मैदानावरती दोन्ही पंचही चांगली भूमिका करतायत. धावपलकावरती धावसंख्या झाली 25 धावा. पावशतक पूर्ण झाले. ध्रुव 11 सातपाटी 62 धावांचा पाठलाग. यार्डामधली ही लढाई आहे. या षटकात आतापर्यंत 6 धाबा आल्या. एक खणखणी चौकार, त्यानंतर 2 एकेरीचे टोले. करण ऑफ टर्नच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू आणि बॅटमध्ये बस संपर्क नाही आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बॅट खेळावं लागेल जर तुम्हाला धाबा करायचे असतील. टायमिंग करावं लागेल. प्लेसमेंट अतिशय महत्वाचं आहे. धापलकरती एकूण धाबा आहेत 26. या षटकातले 4 चेंडू. उर्वरित या चेंडूचा बिचारा 14 चेंडू जाके शिल्लक आहे. अमर 36 धाबांची आवश्यकता. आमचे डिजिटल स्कोरर आहेत. मैदानावरती सिद्धार्थ बाहुबली खेळाडू आहे. मनीष नॉस्टेकरेनला करणचे षटक. सुरे गोलंदाजी सुंदर कामगिरी करत असताना करण रन देत नाहीये. एक चौकार आलाय परंतु आउट ऑफ द अष्टम असलेला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळला होता. सुरेख फटका होता. त्यानंतर मात्र छान कमबॅक केले. पुनरागमन केले करणनं. पंकज पालन आपल्या पालघर जिल्ह्यामधील ताई पॅकर संघाचे अर्थात एक अतिशय महत्त्वाचे गोलंदाज देखील आहेत. त्याचबरोबर आमचे स्पॉन्सर देखील आहेत. पंकज दादा तुमचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतो. इनर आणि सॉक्स अर्थात अनिकेत आणि पंकज यांचेही मनापासून धन्यवाद. आज पंकज दादा व्यासपीठावरती. त्याचबरोबर एकदा टाळ्यांचा गजर राहुल दादांसाठी करूया कारण नगरसेवकपदी ते विराजमान झालेले आहेत. राहुल दादा आपलं स्वागत आहे. वेलकम. आणि नगरसेवक म्हणून तुम्हाला या ठिकाणी भावी आयुष्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. अभिनंदन. धावांचा वेग वाढत नाहीये. धावसंख्या थोडी मंदावली. अतिशय चांगली गोलंदाजी करणकडनं केली गेली आहे. शानदार कामगिरी करत असताना मैदानावरती 11 सातपाटी 3 षटकांचा जर खेळ पाहिला तर थोडेसे बॅकफूट होते. उर्वरित चेंडूचा विचार केला तर 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 34 धाबा. असं नाही की सामन्यामध्ये तुम्ही 34 धाबा करणार नाही, होऊ शकणार नाही असं नाही. टेनिस क्रिकेटमध्ये होऊ शकतात. पण त्याकरता सिद्धार्थ आणि मनीषला या ठिकाणी पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोनाने बॅटिंग करावं लागेल. दुसऱ्या बाजूला या मॅचमध्ये जगीमाता संघाने चांगली कामगिरी. वेळ तुम्हाला सांगेल. वेळ तुमची किती शिल्लक राहिली. जलपानासाठी खेळ थांबलाय. 4 मिनिटं शिल्लक आहेत. तर टायमर थांबेल कारण जलपानासाठी खेळ थांबलेला आहे. 4 मिनिटं शिल्लक आहे तुमच्याकडे हे षटक पूर्ण करण्याकरता. राहुल दादांचं आगमन व्यासपीठावरती झालेलं आहे. नुकतंच त्यांच्या आयुष्यामधला कलाटणी देणारा क्षण असे नगरसेवक म्हणून त्यांची वर्णी लागलेली आहे. विराजमान झालेले आहेत. पंकज पालन म्हटलं की बाउन्सर. आपण बघूया खांद्यांचा वापर प्रचंड असतो. लेन बॉल लेग कटर गोलंदाजी त्यांची आपल्याला बघा. ताई पॅकर्सचे आघाडीचे गोलंदाज आहेत. फ्रंटलाईन गोलंदाज. ताई पॅकर्स संघानं जेव्हा टेस्ट क्रिकेटचा जो मॅच झाला होता त्या क्रिकेटमध्ये आपल्या पालघरच्या सर्व खेळाडूंनी जबरदस्त प्रभावी कामगिरी केली होती आणि ती स्पर्धा पण जिंकली होती. त्यापैकी एक शिलेदार सध्या आपल्या व्यासपीठावरती पंकज दादा. मैदानावरती काही क्षणासाठी खेळ थांबलाय. 4 मिनिटं शिल्लक आहेत हे षटक पूर्ण करण्याकरता. जर तसं नाही झालं तर सीमारेषेवरून एक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये येईल. यानंतर विंदस टेंबोडे सातपाटी अ. जास्त वेळ न घेता सामना समाप्त झाल्यानंतर तुम्हाला मैदानावरती यायचे. विंदस टेंबोडे आपण टॉस जिंकला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. षटक क्रमांक 4. इथे फलंदाज बॅट्समन अर्थात मैदानावरती मनीष एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलेला आहे. 4 एकेरीच्या धाबा, एक डबल. सिद्धार्थनं आतापर्यंत 6 धाबा केल्यात. एक खणखणी चौकार. मात्र सातत्य अतिशय महत्वाचं आहे. सातत्य थोडंसं पाहायला मिळालं. त्यामुळे ध्रुव 11 सातपाटी तुमचं 4 मिनिटाची वेळ सुरू झालेली आहे. 4 मिनिटं शिल्लक ते षटक पूर्ण करण्याकरता. सत्यम सुरेख गोलंदाजी सत्यमकडून कोणत्या प्रकारचे फ्रीडम देत नाहीये. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती आहे. उर्वरित 11 चेंडू शिल्लक आहेत. 33 धाबांची आवश्यकता. या मॅचमध्ये धाकटी डाणू संघानं खूप चांगली कामगिरी केली. प्रीतम बारी धाकटी डाणू अर्थात इथून धाकटी डाणूकडे आपण बघतो अतिशय प्रगल्भता असलेले खेळाडू आहेत. त्यापैकी प्रीतम बारी हा व्यावसायिक खेळाडू. बॅटची कळ लागले का पाहूया. बॅट मला वाटतं इथे आपटले गेले अर्थात आदळले गेले जमिनीवरती.
आवाज तर आला निश्चित, यात काही शंका नाही, परंतु पंचांची भूमिका देखील तटस्थ आणि खूप छान आहे. 10-33 समीकरण, 10 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. अमर थँक्यू. अमर आणि शेखर हे आमचे या ठिकाणी स्कोरर आहेत. मैदानावरती एक मोठं द्वंद्व पाहायला मिळेल का? सत्यम पुढे सरसवत चेंडू तर खेळलाय, परंतु टायमिंग पुन्हा एकदा तितकंसं प्रॉपर नाहीये. लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल. 9 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. महत्वाचा सामना आहे. गेअर चेंज करावा लागेल ध्रुव 11 सात पाटी संघाला. प्रयत्न करतायत पण यश येत नाही, कारण सत्यम, करण, आयुष यांनी आतापर्यंत एक पाऊल पुढे टाकून एक पाऊल पुढे विचार केलाय. बॅट्समनपेक्षा एक पाऊल ते पुढे आहेत, म्हणून धावांचा ओघ वाढत नाहीये. नियंत्रण ठेवलंय, शानदार कामगिरी केली. सगळे प्रयत्न झालेत. कुसून मारायचा प्रयत्न झालाय, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न झालाय. हा आता बघा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. अतिशय जबरदस्त कामगिरी सत्यम. आज सत्यमने बॅटिंगही चांगली केली. आज सत्यमच्या बॅटिंगचा विचार केला त्यानं देखील 2 खडखडी चौकार उडवले होते. विशेष करून मयूर मर्देबरोबर केलेली भागीदारी ती महत्वाची होती. धावसंख्या 30. हा फटका चांगला आहे, ज्याची गरज आहे. 8 ला 32, 7 ला 26 समीकरण बदलणार आहे, खेळ बदलणार आहे. चौकार असेल तर 28, षटकार असेल तर 26. चौकार है, खणखणी चौकार है, परंतु गरज है क्या बारिश की पहली बूंद गिरी है और यहाँ से अब रनों की बरसात होगी. आने वाली वो 7 गेंदे 28 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. क्युरेटर आमचे या ठिकाणी कल्पेश हळूहळू आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने येतात मंद मंद पावलाने. 7 चेंडू 28 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. हा षटकार जो आहे की हा चौकार जे आता चौकार आला, चौकार जो आहे तो निश्चित बॅट्समनसाठी ऊर्जा देऊन जाईल. मनीष ऑन साईडला खेळ आहे, पुन्हा एकदा फुटबॉल नाहीये. चेंडूच्या रेषेत नाही तर का या ठिकाणी खेळायचा प्रयत्न. मनीष अडचणी सापडलेला आहे का? अडचणी सापडलाय, फारसा तो धावलाच नाहीये. 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी जातोय अजित सरांकडे. ओव्हर टू अजित सर. चला आपण जाऊया मुख्य मंचावरती. नवनिर्वाचित नगरसेवक, आदरणीय व्यक्तिमत्व आपण तर या ठिकाणी आपण बघतोय पंकजी पाटील साहेबांचं शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. अष्टपैलू खेळाडू, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि एक प्रेमळ स्वभावाचे धनी म्हणून आपण सातत्याने जे नाव घेतोय ते म्हणजे पंकज पाटील उर्फ पालन यांचा शुभ सन्मान मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा या मी ईश्वर चरणी करतोय प्रार्थना. त्यानंतर आपण जाऊया सन्माननीय राहुलजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. नुकताच ज्यांनी जे सामाजिक कार्य केले त्याची पोच पावती म्हणून त्यांना मिळालेली आहे. नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय राहुलजी पाटील साहेबांचा मायेची शॉल आणि स्नेहाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. आणि एक फोटोशूट केला जाईल. गोल्डन मेमरीज चांगल्या आठवणी आमच्या मुख्य मंचावरती साठवण्याचा प्रयत्न आहे. राहुल दादा समवेत आपण बघतायत पंकज पाटील, घरस साहेब आहेत, संदीप किणी आपल्याला बघायला मिळत आहेत, विपुल आहेत, नवज्योत आणि सर्वांचा एक फोटोशूट आपण करतोय. चांगल्या आठवणी आहेत. मोतीलाल शाह सर आपल्याला बघायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने याच जीवनाचे काही क्षण आहेत जे आपण नेहमी साठवतोय आणि त्यामुळेच आपल्याला ऊर्जा मिळत असते. थँक्यू. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. अजित पाटील पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती दाखल होतील. अजित 6-27 आतापर्यंत धाकटी डाणू संघानं दर्जेदार कामगिरी केली. हर्ष ऐबळेला बॅटची एज लागते आणि गणेश पूर्णतः जोखीम स्वीकारताना आपण बघतायत, परंतु आलाय चौकार. आता अभ्यात 5 मध्ये 23 ची आवश्यकता. 5 मध्ये 4 मोठे शॉट खेळावे लागतील. प्रयत्न सुरू आहे. हर्षद यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळतोय ज्यांनी जबरदस्त प्रभावी पुढचा चेंडू परफेक्ट बॉल आणि या वेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. डायरेक्ट हिटचं अटेम. आता 4 मध्ये हव्यात त्या 22 म्हणजे 4ही चेंडूवरती 4 मोठे शॉट तुम्हाला खेळावे लागतील. 3 षटकार 1 चौकार जर येतोय, जर स्कोर लेबल झाला सुपर ओव्हर खेळण्याची संधी मिळणार आहे. परंतु इथून ज्या पद्धतीने मॅच आहे
तर 4 मोठे शॉट तुम्हाला खेळावे लागतील. 4 मध्ये 22ची गरज. हर्ष चांगली गोलंदाजी हाताळताना आपण बघतोय. या वेळेला मात्र चेंडूला लॉंग ऑनला खेळलं गेलंय. 1 धाव मिळेल. मॅच मध्ये आता थोडीशी औपचारिकता शेष राहिली असं म्हणायला हरकत नाहीये. जर लिगल 3 चेंडू हाताळले गेले तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच प्रकारचे फेरबदल बघतोय. 3 मध्ये 21ची गरज. स्ट्राईक वरती बॅटर आहेत सिद्धार्थ. पुढचा चेंडू. चला याच्यानंतर आपण मॅच बघणार आहोत. विनर्स टेंबोडी विपक्ष सातपाटीय. टॉस जिंकलाय तो म्हणजेच विनर्स टेंबोडी संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. जशी मॅच संपेल आपण फील्ड अरेंज करायची आहे. अतिशय सुंदर टायमिंग करण्याचा प्रयत्न, परंतु फटका आपण बघतायत फसलाय, खूप उंच गेला आणि सिद्धार्थला जावं लागतंय डगआउटकडे. औपचारिकता शेष आहे या मॅचची. प्रथमतः अवधूत कामतनं दिलेला स्टार्ट 5 धावांचं षटक, परंतु मयूर मर्देची संयमी खेळी आणि त्यानंतर सत्यम बारीचा मिळालेला एक सुंदर साथ, गणेशने दिलेला एक उत्तुंग षटकार आणि तदनंतर आपण बघतोय मिस्टर हर्षनं 2 चेंडूवरती काढलेल्या 8 धावा. हा एक आर्किटेक्ट परफॉर्मन्स 61 धावा ह्या डहाणू संघाच्या स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळाल्या. आणि त्या डिफेन्स करताना मिस्टर करण अंबेरीने दाखवलेली गोलंदाजी, आयुष बारीने एका षटकामध्ये घेतलेले 3 विकेट, त्यानंतर पुनश्च करणने सुंदर लेंथ लाईन मेंटेन केली आणि सत्यम आणि हर्ष यांची जी गोलंदाजी चांगली प्रभावी मारा राहिला त्याच्यामध्ये थोडंसं डॉमिनेट झालाय ध्रुव 11 सातपाटी संघ आणि पराजयाच्या दिशेने वाटचाल करताना हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. औपचारिकता शेष आहे. येणारे चेंडू आहेत ते 2 आणि 2 मध्ये बनवायचे ते 21 धावा. वेळेला आपण बघतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगला शॉट बघायला मिळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं चौकार आलाय. एका चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. अतिशय सुंदर स्टार्ट आपल्याला बघायला मिळाला. थँक्यू पालनचे आणि राहुल पाटील साहेब. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. आपला अमूल्य वेळ आमच्या मुख्य मंचावरून या मॅचचा आनंद घेताना एन्जॉय केला. आणखीन एक दर्जेदार शॉट बघायला मिळतोय स्क्वेअर ऑफ द विकेटचा. दणदणीत खणखणीत चौकार, थोडासा उशिराना का होईना परंतु जितू यांची विस्फोटक बॅटिंग ही नेहमी लक्षात राहील. 2 चेंडूवरती 2 चौकार. वळूया आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय शेखर किनी. अमर पाटील आम्हाला सांगतील की कोण ठरताय त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. प्रमोदजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय.